तर मित्रांनो आता चाललो आम्ही टकमक किल्ल्यावर. ही आमची गँग 5 ते 6 जण चाललोय टोटल. आता मधल्या टप्प्यात आहे. हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. चला पुढे जाऊन दाखवतोय कसं काय व्ह्यू. फुल एक्सप्लोर करू कसं काय जायचं ते. चला. तर मित्रांनो 2 ते 3 किलोमीटर ट्रॅक झाला आहे आपला. आता आलोय जरा सावली आली या साईडला. तर ऊन पण खूप व्हायचं आहे. रस्ता बघू शकता कशा प्रकारे. हा व्ह्यू बघा इकडचा कसला आहे. तर मित्रांनो हा रस्ता बघू शकता. या साईडून चढायचं आपल्याला. फुल जंगल फॉरेस्ट एरिया. मस्त वारा आहे तो एकदम. फुल एसी कडक एक्सपिरियन्स. टकमक फोर्टला जायचा. हो तर मित्रांनो थोडा सफर कंटिन्यू केला आपण. आता आपल्याला एक ठिकाणी थांबायचं आहे. हा रस्ता बघू शकता कशा प्रकारे. या साईडला पुरा खोल आहे. पाय घसरला म्हणजे गेला माणूस, खालीच गेला. डेंजर काम आहे इकडचं मित्रांनो. थोड्याच वेळात आपल्याला एक दाखवतो पुढचा व्ह्यू कसला आहे. आणि सगळ्या साईडला बांबू आहेत. पूर काट्याचे बांबू. एवढ्या उन्हामध्ये ट्रॅकिंग करायचे म्हणजे खायचं काम नाही मिळत. सो बी केअरफुल. जात असाल तर तुम्ही. टेम्परेचरसुद्धा खूप आहे. तरी पण एक आवड असते ट्रॅकिंग करायची. सो आलोय. हा बघा इकडनं चढायचं आपल्याला. हा व्ह्यू बघा. लेट्स गो. व्हेरी डेंजरस ट्रॅक मित्रांनो. टकमक फोर्ट. हो जी. इकडनं पावसाळ्यात खूपच पाणी असते. चढायचं म्हणजे वांदेच असतील. हो हा एक रस्ता इकडनं. आम्ही या साईडनं आलो. खालच्या रस्त्याने आलोय. हो बाकी गँग मागे आहे. गाईस फायनली लोकेशनवर पोहोचतोय. हो हा लोकेशनवर पोहोचलोय फायनली. हा हे लोकेशन मित्रांनो आंब्याचं पाणी. हो दाखवतोय. इथे एक पाणी आहे आणि खाली एक पाण्याचा राहिला स्रोत. हो या साईडला दिसते हा आंबा. आंब्याचं जवळ असल्यामुळे आंब्यातून पाणी निघतं. त्यामुळे नाव पडलं आंब्याचं पाणी. एवढी हिस्ट्री माहिती नाही आपल्याला. हा पाणी दिसत असेल तुम्हाला इथे. थोडा आहे पण हा एक स्टॉप आहे. इथे एक पाणी काय. आणि किल्ल्याच्या त्या बाजून उतरताना केतकींचं पाणी. माहिती मला पण माहीत नाही एवढं. हो इकडनं पाणी तर मित्रांनो पावसाळ्यात पूर्ण झरा असा वाहतोय. इथे पाणी कधी पण आलं ना मे महिन्यात सो इथे पाणी असतंच. हा व्ह्यू बघा इकडचा. हो आंबे वगैरे नाही मिळत. हा हो भाई. तर मित्रांनो आलोय दुसऱ्या टप्प्यात. दुसऱ्या लोकेशनवर पोहोचलोय. आंब्याचं पाणीचं लोकेशन सोडलं आम्ही. थोड्याच पुढे आलोय. चालत हा व्ह्यू बघू शकता. सगळीकडे बांबूची झाडं. हां एकदम लागली तर काम पच्ची. स्पॅन बिंड सगळा फाडून. तर जरा सावकाश यायचा सगळा बघत. हो गाईच आता इथे थोडा स्टॉप करायचा आहे. काय असतील धमनं वगैरे ते वेचू आपण आणि पुढच्या पडावाला सुरुवात करू. इकडेच आपल्या जेवण वगैरे करायचं आहे. चला लोकेशन बघा कसं आहे. हो सगळीकडे बांबूची झाडा. चिंबाट आम्ही समजा चिंबाट याला नर बारके गावठी चिंबाट. हा शर्ट बिर्ट फाडून असा. मित्रांनो आता आलो ढमणं विसायला आणि तुम्हाला दाखवतो ढमणं. ह्या साईडला दिसत असतील ढमणं. खूपच लोक आले आहेत ढमणं वेचायला. तर
चला तुम्हाला दाखवतोय. थोडीफार वेचल्यात, ही बघू शकता मित्रांनो. जामच कमी आहे, असं सगळं साफ करून टाकलं इकडे बघा. काहीच नाही भेटत. थोडीफार जी भेटतील ती वेचू आपण मित्रांनो. तर मित्रांनो फायनली लोकेशनवर पोहोचलोय. तर लोकेशन दाखवतोय. मेन या साईडला टकमक फोर्ट, हा बघा टकमक फोर्ट. पूर्ण मेन रस्ता सकोरचा त्या बाजून चढायला आहे आणि या साईडला लिंगा, ही दोन टोका. ही आपली नदी एवढा तो हायवे तिकडे गेलाय समोरून. एक नंबर आहे. तर मित्रांनो आता दाखवणार आहे एक पायरी वाट, एक पायरी दोन पायरी वाट येते. या साईडला बघू शकता. या साईडून आपल्याला जायचं तसं तसं फिरून डायरेक्ट किल्ल्यावर. हा पूर्ण रस्ता म्हणजे पूर्ण या साईडला पूर्ण खबर दिसत असेल तुम्हाला. पूर्ण हा खोल भाग आहे तिकडे. गेला खाली पडला तर म्हणजे गेलाच तो. या साईडून दिसत असेल. पोराचा लय ढमणा खायला कुठे धरणी. पावसात ठीक आहे, काय जीवाची फिकीर नाही. तर मित्रांनो फायनली टकमक फोर्टवर पोहोचलोय आम्ही. हा बघू शकता व्ह्यू. हा तिथे एक टॉप व्ह्यू टकमक फोर्टचा. आणि हा नजारा बघा इकडचा कसा पूर्ण व्ह्यू. हा 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 व्ह्यू बघा मित्रांनो. त्या साईडून आलोय आपण चालत. तसं चालत डायरेक्ट पुरा राऊंड मारून त्या डोंगराला पुरा राऊंड मारून इकडे किल्ल्यावर आलोय. ती दोन आपली टोकं बारका मोठा. आणि तो तिकडे कोहज किल्ला त्या साईडला दिसत असेल तुम्हाला. कोहज किल्ला त्या साईडला माऊली फोर्ट. म्हणजे एकूण एक किल्ले दिसतात मित्रांनो. सगळे किल्ले या साईडून दिसतात. आणि हा नजारा व्ह्यू आहे ना इकडचा एक. आणि इकडे जाल तर तो बघा आपला वांद्री लेक दाखवतो तुम्हाला. वांद्री लेक मित्रांनो, हा वांद्री लेक बघा. हो गाईज, दिस इज व्ह्यू, अनबिटेबल व्ह्यू गाईज. हा हा हा. आणि ही आपली मित्रांनो आता पूर्ण व्ह्यू दाखवतो इकडचा या साईडचा. पूर्ण एक्सप्लोर गाईज. दिस इज अनबिटेबल व्ह्यू. एवढा क्लिअर दिसते ना, पूर्ण क्लिअर. हा व्ह्यू बघा तिकडनं मित्रांनो. तो पूर्ण आपला हायवे नॅशनल हायवे 48 हा तिकडनं जातोय. तसा तसा पूर्ण व्ह्यू मध्ये कॅप्चर होतोय. आणि तो त्या साईडला दिसतोय का मित्रांनो, वडोदरा एक्सप्रेस हायवे त्या साईडला. आणि ती आपली तानसा रिव्हर पूर्ण म्हणजे समुद्राचा व्ह्यू सुद्धा दिसतोय मित्रांनो पूर्णपणे. भाई दिस इज अनबिटेबल. हा मित्रांनो बघा हा हायवे समोरचा आणि ती तानसा रिव्हर बघा. तानसा समुद्र डायरेक्ट समुद्र दिसतोय टकमक फोर्ट वरून मित्रांनो. आणि तो हायवे बघा कुठून गेला. हायवे दाखवतोय. हा हा हायवे बघा. हो गाईज एक नंबर कडक. तर मित्रांनो फायनली टकमक फोर्ट पोहोचलोय. आता आपल्याला चढायचं या साईडून दाखवतोय तुम्हाला. ही सीडी दिसत असेल तुम्हाला मित्रांनो. या सीडीवरनं चढलंय. या साईडून चढायचं आहे. चला चढायला सुरुवात करूया. लेट्स गो गाईज. खूप दिवसांनी यायचं होतं तर आलंच नव्हतं. सो फायनली, कारण की इकडनं चढायचा दुसरा पार्टच नव्हता. ही सीडी मुले ना आपल्याला चढायला हा पार्ट इझी झाला आहे. तर तुम्ही बघू शकता कसला पार्ट आहे इकडनं चढायला. खूप हार्ड आहे इकडनं. सो चला मित्रांनो लेट्स गो. हो हो गाइस मस्त भारी वाटलं. चलो आगे का सफर कंटिन्यू करते. सो मित्रांनो फायनली वरती पोहोचलोय. हा हा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा. हो गाईस यो कडक एक नंबर एक्सपिरियन्स. हा आधी पण आलो पण शूट नाही केलं. सो हा व्ह्यू बघा फायनली कसला व्ह्यू आहे. आणि हे आपली मित्रांनो मारा काहीतरी जाम भारी वाटते. फुल एसी नॅचरल एसी मित्रांनो. टकमक फोर्ट टकमक किल्ला. हो पूर्ण व्ह्यू दिसतोय एकूण एक कॅप्चर. म्हणजे वातावरण एवढं क्लिअर आहे ना, सगळं म्हणजे एकूण एक दिसतं.
आपला मांजरी लेक मित्रांनो, मांजरी लेक दिसत असेल त्या साईडून. हा बघा मांजरी लेक, दिस इज मांजरी लेक मित्रांनो. एक नंबर एक्सपिरियन्स. तर मित्रांनो फायनली आपला ट्रॅक कंप्लीट झाला आहे. मस्त एक्सपिरियन्स होता टकमक किल्ल्याचा, भारी वाटलं. खूप दिवसानं जायची इच्छा होती, सो आज पूर्ण झाले. गाईज लाईक करा आणि फॉलो करा.